न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या। श्री क्षेत्र मामुर्डी येथे सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवशी कीर्तन सेवेच्या माध्यमातून भप विराज महाराज गुरव यांनी उपस्थित भाविकांना प्रभावी प्रबोधन केले। कीर्तनात बोलताना त्यांनी गुरु शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित करत हे नाते श्रद्धा, समर्पण आणि विश्वासावर आधारित असावे असे सांगितले। तसेच स्त्रियांनी पतीची सेवा केल्याने जीवनाचे सार्थक होते असे प्रतिपादन त्यांनी केले। संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी आवली जिजाई यांचा संदर्भ देत त्यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत प्रबोधन केले। या कीर्तन सोहळ्यास मृदंगाचार्य हभप आयुष्य महाराज धनावडे, गायनाचार्य हभप उदयराज महाराज महाडिक, हभप स्वराज महाराज शिंदे यांची साथ लाभली। तसेच विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा व श्री केदारेश्वर भजन मंडळी यांनी कीर्तनास सुरेल साथ दिली। या प्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते। सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मामुर्डी, जावली।
मंडळींना सांगतात की तुम्ही त्या नका देवाच्या नादाला लागू, नका काय करू, फक्त पतीची सेवा करा महाराज. मग साधक मंडळी तुकोबारायांना म्हणतात की आम्हाला इथपर्यंत सगळं कळलं, मग अजून काय असेल की जी ते भगवान परमात्म्याला आवडेल, अजून काय असेल इथपर्यंत तुम्हाला सगळं कळलं असेल, नसेल कळलं अजून काय असेल की जे भगवान परमात्म्याला आवडतं, हेच मला बघायचं तिसऱ्या त्यांना सांगतो. सत्य बोले मुखे सत्य Yeah.